यानंतर बातमी सविस्तर पाहणार आहोत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे। हाके लोणंदकडे जात असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। लक्ष्मण हाके वारंवार जरांगे पाटील यांच्या विरोधात काही भाष्य करतायत, मराठा आरक्षणाला विरोध करतायत आणि ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी भूमिका घेत असतानाच आता मराठा आंदोलकांनी हाकेंच्या समोरच घोषणाबाजी दिलेली आहे। हाके लोणंदकडे जात होते आणि त्याच वेळेस हा सगळा प्रकार घडलाय। आपण हे दृश्य पाहतोय। लक्ष्मण हाके यांच्या समोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे। हाके लोणंदकडे जात असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि एका कार्यकर्त्यानं हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला आहे। काही मराठा आंदोलक इथे झेंडे घेऊन हाकेंच्या समोर घोषणाबाजी करतायत। काही पोलीस देखील तिथे दिसत आहेत। अर्थातच पोलिसांनी या मराठा आंदोलकांना यावेळेस शांत राहण्यास सांगितल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतो। लक्ष्मण हाके हे वारंवार जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला कुठेतरी विरोध करतायत आणि त्याच अनुषंगानं आता मराठा आंदोलक हे हाकेंसमोरच घोषणाबाजी करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याच समोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे। हाके हे लोणंदकडे जात होते आणि त्याच वेळेस हा प्रकार घडलेला आहे। राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। राहुल, नेमकं काय घडलं? ते बघा, स्वतः लक्ष्मण हाके यांनी माध्यमाकडे जे वेगवेगळे व्हिडिओ पाठवले, साधारणपणे सगळे व्हिडिओ जर बघितले तर एक 5-1 मिनिटाचे ते व्हिडिओ आहेत। त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी लोणंदच्या दिशेने निघालेलो होतो। नीरा लोणंदच्या दिशेने जात असताना नीरा इथं ते चहा प्यायला थांबले होते। आता त्या व्हिडिओमध्ये पण आपण बघू शकतो की हाके एका हॉटेलवरती चहा पिण्यासाठी थांबलेले आहेत। त्यावेळेला भगवा झेंडा घेऊन आलेले काही लोक मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घोषणाबाजी करतायत। मग स्वतः हाके रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। त्यामुळे त्यांनी जे कळवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्यावरती हल्ला झाला किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला असं दिसतंय। आता जे तरुण आहेत जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घोषणाबाजी करतात त्यांची संख्या त्यांनीच दिलेल्या व्हिडिओनुसार 4 ते 5 तरुण आहेत आणि ते हाकेंना आक्रमक भाषेमध्ये काही प्रश्न विचारताना दिसतात। आता ह्याच्यानंतर ते का रस्त्यामध्ये उठून उभा राहिले, ते चहा पिण्यासाठी थांबले होते, त्यावेळेला नेमकं ते आहे ते कसं कळलं आणि बरोबर पोलीस असताना तरुणांचं नेमकं काय म्हणणं होतं? बहुधा मराठा आरक्षणासंदर्भामध्ये लक्ष्मण हाके यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि खास करून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हुल्लडबाजी आणि दांडगाईच्या मदतीनं, हुकुमशाहीच्या मदतीनं संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा जी त्यांचा स्टँड आहे। त्यांनी ओबीसी समाजाची बैठक पण बोलवलेली आहे। तर ह्या सगळ्यांचा ह्या तरुणांना काहीतरी प्रश्न विचारायचा असेल, जाब विचारायचा असेल, त्यातून ही कृती घडली। परंतु ते जात होते, ते कसे कळले की ते चहा प्यायला थांबले होते, त्यानंतर तरुणांनी अचानकपणे ते दिसल्यानंतर काही प्रश्न विचारलेत असा सगळा प्रश्न आहे। पण ही सगळी माहिती लक्ष्मण हाके यांनीच माध्यमाकडे पाठवलेली आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।